साधारण आणि आपण सर्वजण इथे उपस्थित आहात त्यांच्यासमोर मला काहीतरी विचार मांडण्याचं जे काही प्राधान्य दिल्या गेलं किंवा मीच तयार झाले त्याला तर तर त्या संदर्भामध्ये प्रथम गुरुवर्या मंजिरीताई गोखले यांना मी सादर प्रणाम करते. आणि जे 2 सत्र आत्ता झाली त्याच्यात पहिलं झालं मंत्र सुवर्णाताई आल्या होत्या आणि आता हिनी भिडे ज्या आल्या होत्या त्यांनी आपल्याला लहान मुलांसाठी श्रवण क्रियेवर काहीतरी आपल्याला शिबिर त्यांचं जे आहे त्याच्यात सहभागी होण्यास विनंती केली आणि एक अभंग पण सादर केला. बाईंचं नेहमीच असतं की काहीतरी नवीन उपक्रम सुरू करायचा आणि त्यात सहभागी व्हावं असं वाटतं. तर कृष्णा हा एक तसा आहे की आपल्याला माहीत आहे. पहिले मी श्लोक म्हणते. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः. सर्व दुःखांचं हरण करणारा अशा त्या गोविंदाला माझा नमस्कार. प्रथम मंत्र या विषयावर जे सांगितलं त्यात मला जे काही थोडंसं एक वाटतंय सांगावं की आपण सगळे संसारी माणसं आहोत. तर त्या संसारी माणसाला उपयोगी पडणारे मंत्र जे आहेत ते सगळे विष्णूचे आहे. विष्णूचं सहस्त्रनाम तुम्ही घ्या. विष्णूचंच म्हणजे जे अवतार आहे दशावतार त्याचे श्लोक तुम्ही म्हणा. लक्ष्मी आपोआप येते आणि समृद्धी पण येते. हे योगेश्वर कृष्णाने दाखवून दिलेलं आहे वेळोवेळी. कृष्ण घेण्याचं कारण म्हणजे एकच आहे की कृष्ण हा योगी आहे, अनासक्त योगी, ज्याला कुठलीही आसक्ती नाही. म्हणजे इच्छा मला काहीतरी मिळेल ही भावना त्या ठिकाणी नाही. आणि अशा त्या कृष्णाचा मी जो घेतला आहे अभंग तो एकनाथ महाराजांचा आहे. अभंग नाही म्हणता येणार, ती गवळण आहे. आणि खांद्यावर घोंगडी हातामध्ये काठी ही जी गवळण आहे ती मी घेणार आहे. तर कृष्ण जो आहे तो अनासक्त योगी म्हणजे काय, आपण जे कर्म करतो ना आणि तो अनासक्त योगी आहे आणि अनासक्त कर्म आहे त्याचं. कारण काय तर आपण जी कर्म करतो आणि ती प्रत्येक काहीतरी हेतू असतो, उद्देश असतो. कुठेतरी आपल्याला काहीतरी मिळेल ही अपेक्षा पण असते. मी एवढं केलं तर मला एवढं मिळालं पाहिजे ही पण अपेक्षा असते. पण कृष्णाचं कुठलंही कार्य तुम्ही बघा, कुठलंही कार्य आणि म्हणजे क्रिया आणि कर्म ह्याच्यात पण फरक आहे. तितक्या डिटेलमध्ये मी जात नाही. पण त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसेल कुठेतरी की त्यांनी कुठेही अशी आसक्ती ठेवली नाही. अगदी लहान जन्म झाल्यापासून तुम्ही अगदी द्वारकेला जाईपर्यंतच्या सगळ्या घटना डोळ्यासमोर आणा. सगळ्या मैत्रिणींना माहीत आहे. अगदी जन्म झाला कारावासात, तिथून त्याला जावं लागलं गोकुळात, तिथून काही वर्षांनी त्याला मथुरेला जावं लागलं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी स्थलांतर आहे. पण कुठेही कृष्णाला त्या ठिकाणी ते धरून ठेवावं असं वाटलं नाही. आपण सगळं धरून ठेवतो. आणि भगवंत आणि आपल्यात काय फरक आहे किंवा भगवंताचे अवतार आणि आपल्यात काय फरक आहे असा मी पण विचार केला. सहज बसले होते, म्हटलं तर खरंच आहे. आपण जे काही कर्म करतो त्याच्यामध्ये जी आपली आसक्ती आहे धरून ठेवण्याची आणि आपला जन्म आपल्या कर्मानुसार होत असतो. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की आपण जसं कर्म गेल्या जन्मात केलं आहे तसं आपलं त्या जन्माप्रमाणे कर्माप्रमाणे आपला जन्म असतो या सगळ्या आयुष्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर मग भगवंत कसा वेगळा, तर भगवंताला या कर्माचा लवलेशही नाही. तो कर्मबंधनात अडकलेला नाही आपल्यासारखा. आपण प्रत्येक कर्मबंधनामध्ये अडकलेलो आहोत आणि म्हणून दुःख येतं. दुःखाचं मेन कारण तेच आहे की कर्मबंधन. आणि ते कर्मबंधन म्हणजे मी त्याचा कर्ता आहे हे आपण विसरतो. या हे सगळी सृष्टी आहे ही त्याच्यानी नियंत्रित झालेली आहे, ती आपल्यानी नाही आहे.
पण आपण त्याच्यामध्ये बंधनामध्ये असतो. त्या जसं मी इथे बसले व्याख्यानाला, तर मी म्हटलं की मी बोलते आहे, तर बोलविता धनी तो वेगळा आहे. हे जर मी भान नाही ठेवलं तर माझ्या मुखातनं शब्दसुद्धा येणार नाही. ज्ञानेश्वरांना सुद्धा जे आर्त कळलं, ती जाणीव झाली, किंवा ऋषींना जे वेद दिसले, तर हे सगळे ज्या चमत्कार आपल्याला वाटतात, तर ते नाही. या चमत्कार त्याच्या मागे हा कर्माचा सिद्धांत खूप महत्त्वाचा आहे. आणि सृष्टीवर भगवंतानी जेव्हा जेव्हा अवतार घेतले, ते कुठेतरी या सृष्टीचं कल्याण करण्याकरता केलं. आपण आपला जन्म झाला, आपण हा विचार कधी मनात आणला का की माझा जन्म याच्याकरता झाला आहे? आपण काय समजतो, माझा संसार, माझी मुलं, हे सगळं आहेच. भगवंतानी कुठे असं म्हटलं ना की तुम्ही संसार करू नका किंवा तुम्ही आनंद घेऊ नका, कारण तो स्वतःचा आनंद घेणारा योगी होता. पण त्याच्यामध्ये जे आपण अडकून पडतो आणि तेच हवं वाटतं आपल्याला, तर त्या चक्रामुळे आपल्याला ते सगळं सुखदुःखाचा जो फेरा आहे, जन्ममृत्यूचा आहे, हे सगळं येतं. तर मी हा अभंग जी गवळण घेतली आहे ही, की त्याच्याविषयी आता बोलते की कृष्ण खरोखर या कर्मबंधनात न अडकलेला, आणि जिथे कृष्ण आहे तिथे विजय आहे. म्हणजे जिथे भगवंत आहे, भक्त हा विभक्त नसतोच भगवंतापासनं. आपण विभक्त करतो, त्याला वेगळं समजतो. कृष्णाने तर गीतेत एका ठिकाणी म्हटलं आहे की तुम्ही मला मागा. आपण भगवंताला मागतो का? कधी नाही मागत. आपण गेलो की आपल्याला माझ्या मुलाला हे होऊ दे, माझ्या मुलीला ते मिळू दे, माझं असं होऊ दे. म्हणजे आपण तिथे मागणी करतो, डिमांड असते आपली प्रत्येक ठिकाणी. पण भगवंत तू माझा हो, मला तू हवा आहे, असा अर्थतेने आपण कधीही म्हणत नाही, कधीच नाही म्हणत. कारण आपल्याला आपल्या आयुष्याची पडलेली आहे, मी हा जोपर्यंत आहे त्या मी मध्येच आपण त्या बंधनामध्येच राहतो. आणि त्यामुळे ईश्वर आणि मी याच्यात फरक होतो, आणि मध्ये ती माया बसलेली आहे. तर या सगळ्यामुळे कृष्ण घेतला तेवढ्याच करता की आपलं कर्म ते जे आहे ते निस्वार्थपणे करायचं. म्हणजे काय की बहुजन हिताय बहुजन सुखाय, जी ज्यात मलाही आनंद मिळेल, दुसऱ्यालाही आनंद मिळेल, ही भावना तरी पाहिजे त्या कर्मामध्ये. खूप अगदी आपण परोपकारी नाही होऊ शकत भगवंत एवढा, आपली तेवढी लायकी पण नाही. आणि मी तर म्हणते माणूस म्हणून आपण जगलो तरी खूप आहे, पण निदान त्याची कुठेतरी सुरुवात व्हायला हवी. तर आता हा जो घेतला, ही जी गवळण घेतली आहे, त्याच्यामध्ये एक एक गोपाळ एक एक गवळण, हाती धरून नाचती काय रास मंडळ. तर याच्यामध्ये आपल्याला असं दिसेल की हा कृष्ण जेव्हा गेला यशोदेकडे, तिकडे याच्या वृंदावनला, तर तिथे गेल्यानंतर तो गवळ्याकडे वाढला हे सगळ्यांना माहीत आहे. पण तो गवळी म्हणून गोपालन करता जेव्हा त्याला करायची वेळ आली ही, तेव्हा यशोदेला असं वाटलं की अरे बापरे, माझा मुलगा उन्हातानामध्ये रानावनामध्ये फिरत जाणार, त्याच्या पायाला खडे बोचणार, त्याचे तिथे वाघ सिंह सगळ्यात पूर्वीचा काळ विचार करा काय असेल ते जंगल. आणि त्यात ह्या कोवळ्या पोराला एवढी जबाबदारी, आणि त्या नंदा घरी तर ऐश्वर होतं, समृद्धी होती, एवढ्याल्या गायी घेऊन जायच्या रानावनामध्ये, ते छोटे छोटे सगळे गोपाल. तर ते गोपाल बनवणं हा एक विधी होता त्यावेळी. म्हणजे आपण जे म्हणतो ना की विधी व संस्कार होणं किती महत्त्वाचं आहे, तर ते आपल्याला इथे दिसेल. की जसं आपण म्हटलं ब्राह्मण कुटुंबामध्ये असलं की एक 8व्या वर्षी मुंज झाली पाहिजे, मुंजीचा संस्कार व्हायला हवा. तसं या प्रत्येक 18 पगड जातींमध्ये सुद्धा त्यांचे जे व्यवसाय आहे किंवा त्यांचे जे उद्योग आहेत, त्याच्यात माहिरता येण्याकरता किंवा तो कौशल्यपूर्ण होण्याकरता काहीतरी संस्कार आहे. आणि तो संस्कार यशोदेनी आणि नंदानी केला कृष्णावर. आणि त्यांनी ते गोपालन करण्याकरता कार्तिक शुद्ध पक्ष जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी शांडिल्य ऋषींना बोलवलं, त्याच्यावर संस्कार केला, आणि मग त्याला ते गोपालन करण्याची अनुमती दिली. आणि म्हणून ते आपल्याला वर्णन जे आहे एका अभंगामध्ये आपण
गोपाळांचा मेळा म्हणतो त्याच्यामध्ये, की मुंडासे बांधलं, खांद्यावर घोंगडी, हातामध्ये काठी, धोतर, पायात त्या वहाणा असायच्या, त्याच्यानंतर केशरी आणि याचा गंध किंवा टिळा आणि गुंजांच्या माळा, हे सगळं वर्णन आहे कृष्णाचं. तर हा सगळा विधी होता त्या ठिकाणी, आणि तो विधिवत त्याला सगळं ते करून मग त्याला त्या रानावनामध्ये आईवडिलांचे आशीर्वाद, गुरुचे आशीर्वाद आणि हे घेऊन मग तो त्या पुढे मार्गस्थ झालेला आहे. आणि आता एकनाथ महाराजांनी तेच वर्णन याच्यात केलेलं आहे, की एक एक गवळण एक एक गोपाळ. ते या रानावनात गेल्यानंतर त्या वृक्षाच्या छायेमध्ये मध्यांतराच्या काळात जेव्हा ते सगळ्या शिदोऱ्या आणून खायचे, त्याच्या आधी किंवा दर पौर्णिमेला सुद्धा वर्णन असं केलेलं आहे की दर पौर्णिमेला रासक्रीडा व्हायची, पण त्यातली शरद पौर्णिमा ही सगळ्यात महत्त्वाची होती. तर या पौर्णिमेला तो एक एक गवळण एक एक गोपाळ हातात हात घालून फेर घेत असत. तर ते सुद्धा प्रतीक काय आहे, रासमंडळ हे सृष्टी जी आहे, हे चराचर आहे, हे सगळं विश्व आहे, हे एका रिदममध्ये, एका लयीत, एका तालात, एका सुरात, एका ऑर्बिटमध्ये फिरताय. सगळे ग्रह, गोल, तारे सगळंच फिरताय, आणि त्या एका नादात, तालावर ही सगळे गोपाळ जसे वारकरी रिंगणामध्ये फिरतात गोल गोल, तर त्याचा उद्देश एकच आहे की तिथे आत्मभान ते विसरत असत, एकरूप होत असत. आणि ते एकरूप होणं कुठल्याही क्रियेमध्ये कर्म करताना जर आपण केलं तर ते चांगलंच होणार आहे ना. मुळात काय होतं, आपलं आत्मभान जे आहे ते आपण विसरतो, आपण कुठेतरी वावत जातो. म्हणजे एखादी गोष्ट सांगायला लागलं की राहू दे ना, मला माहीत आहे, मग पुढचं म्हणजे तिथेच तो मुद्दा खोडल्या जातो. बऱ्याच गोष्टींमध्ये एखादी कोणी गोष्ट सांगायला लागलं, काय सांगितलं तर त्याच्या पुढचं ऐकायच्या आधीच आपले काहीतरी प्रतिउत्तर असतात. तर तसं त्या ठिकाणी नव्हतं. कृष्ण हा सगळ्यांना घेऊन त्या रासक्रीडा तो करत असे आणि खेळत असे. तर मी जशी गोष्ट याची सांगितली की गोपाळ त्याला बनवलं, तर गोपालन करता म्हणून गोपाळ म्हटलेलं आहे त्याला. तशी दुसरी गोष्ट अशी आहे ती सांगते आणि मग शेवट त्या याच्याकडे येते की आपल्याला माहीत आहे की एकनाथ महाराजांनी वर्णन जे केलेलं आहे की एका जनार्दनी रासमंडळ रचिले, जिकडे पाहावे तिकडे अवघेची ब्रह्मची कोंदले. तर आता ब्रह्मची कोंदलेचा अर्थ सांगते मी की काय आहे तो. म्हणजे मला जो सुचलाय तो सांगते. रेफरन्स थोडासा मी कृष्णरंग बसवला होता तेव्हा मला लक्षात आहे. तर ब्रह्मा जो होता ना, या ब्रह्माला अतिशय गर्व होता आणि त्याला खूप उत्सुकता होती ही रासक्रीडा बघण्याची. कारण देवांना सुद्धा हेवा वाटावा इतकं कृष्णाचं आयुष्य आणि कृष्णाचं जीवन हे खूप विविध काय म्हणता येईल लीलांनी, कलेनी आणि त्या आनंदाने ओतप्रोत होतं. म्हणजे तिथे दुःखाचा लवलेशही नव्हता. त्यामुळे म्हणजे याचा अर्थ जीवनात दुःख नव्हतं का, होतं, पण त्याची तीव्रता जी आहे, एखाद्या आपण बघतो ना, एखादं प्रसन्न व्यक्तिमत्व असेल, एखादी व्यक्ती अशी घरात असते की घरात किती आघात होऊ द्या पण ती असली की ते जे काही आघात आहे ते कमी होतात. तसाच प्रकार गोकुळामध्येही होता, मथुरेतही होता, द्वारकेलाही गेल्यावर होता. आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे की पांडव एक मात्र असे आहेत की ज्यांच्या पाठीमागे कृष्ण उभा होता. कृष्ण जोपर्यंत त्यांच्याबरोबर होता तोपर्यंत पांडवांना कुठलाच त्रास झाला नाही. संकट खूप आली पण त्याच्यातनं ते सही सलामत निघाले. याचं कारण कृष्ण तिथे होता. पण जिथे कृष्ण नाही, म्हणजे कृष्णाने जिथे पाठ फिरवली आहे तिथे पुढे पांडवांचा सगळा ऱ्हास झालेला आहे. हे महाभारतामध्ये पण दाखवलेलं आहे, भागवतात पण सांगितलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय की भगवंताला तुम्ही शरण जाऊन तो भगवंत माझ्याकडनं कर्म करून घेतोय ही भावना सदोदित असेल तर जीवनात यश अपयश सुख दुःख याचा आपल्याला त्रास होत नाही. दुःख येणारच आहे, संकट येणारच आहे, ती थांबणार नाही आहे. तर हा जो ब्रह्म होता, मी गोष्टीकडे येते की हा जो ब्रह्म होता
या ब्रह्माला सारखं वाटायचं ही सृष्टी मी निर्माण केली आहे, मी याचा निर्माता आहे, मी सगळं करणार आहे. तर त्यावेळेस हेवा वाटायचा त्याला की कृष्ण तर म्हणतो की मी सगळं काही आहे. लहान वयामध्येच त्याचे कितीतरी लीला आपण ऐकलेले आहेत. तर त्यामुळे तो ब्रह्म जो आहे त्याला वाटतं की आपण आता यांच्या रासक्रीडेमध्ये खाली उतरून ती बघावी काय करतात आहे. आणि कृष्णाने हे ताडलं की आता ब्रह्म इथे येणार आणि आपली ही रासक्रीडा बघायला देवदेवताही उत्सुक होते. कृष्णाने काय केलं असेल ते कोंदले म्हणजे काय की कोंदणात एखादा जसं हे बसवल्यानंतर जरासुद्धा जागा राहत नाही तसं त्या रासमंडळामध्ये आणि वातावरण इतकं धुंद करून टाकलं धुंदलं की तिथे काही कोणाला दिसणार नाही किंवा दिसलं तरी जिकडे तिकडे फक्त योग योगेश्वर कृष्ण फक्त की तोच दिसेल. आणि म्हणून एकनाथ महाराज म्हणतात त्या ठिकाणी की सगळं विश्व त्याच्या भोवती त्यांनी निर्माण केलं. आणि ते विश्व कसं निर्माण केलं की एक एक गवळण एक एक गोपाळ सगळीकडे कृष्णाने रूप घेतलं. म्हणजे ब्रह्माला सुद्धा ज्यांनी नामोहरम केलं म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया की त्याला पण कळून चुकलं की कृष्ण काय आहे. आणि दुसरी एक गोष्ट सांगून मी थांबते कारण पुढे मेडिटेशन आपल्याला घ्यायचं आहे. तर हा ब्रह्म जो होता त्यांनी मग शेवटी कृष्णाला त्रास द्यायचा ना, परीक्षा बघायची त्याची. म्हणून त्यांनी काय केलं असेल की जेव्हा हे रासमंडळ सगळे मग्न असतात खाण्यापिण्यामध्ये याच्यामध्ये त्यावेळेस ब्रह्मानी पाहिलं की काही सवंगडी इकडे तिकडे रानावनात आता थोडेसे फिरतातच ना मुलं, एकाच ठिकाणी थोडी राहणार आहे. आणि गाई वासरं पण फिरत होती. तर या ब्रह्मानी सगळी गाई वासरं सगळी मुलं ही स्वर्गात नेली. आणि आश्चर्य म्हणजे असं सांगितलंय वर्णन केलं आहे की जवळजवळ 2 वर्ष ती सगळी मंडळी स्वर्गात होती. संध्याकाळ झाली कृष्णाला वाटलं तर काय करावं, परत जायचं आहे आणि ते गोपाळ नाही गोवळणी हे नाही बालगोपाल नाही गाई वासरं नाही घरी जाऊन काय उत्तर देणार. तर या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की आपली इनर साईड जर क्लिअर असेल म्हणजे आंतरिक शुद्धता बाई नेहमी म्हणतात म्हणजेच मनाची आहे चित्ताची आहे ही जर शुद्ध असेल तर ते खूप मोठं कार्य करू शकतात. इच्छा असेल ते करू शकतात. हे कृष्णाने आपल्या कृतीतनं दाखवलं आहे की ब्रह्माला सांगितलं तू काय सृष्टी निर्माण करतो मी सुद्धा सृष्टी निर्माण करू शकतो. आणि त्या गर्वाचं हरण केलं आहे त्यांनी कृष्णाने की सगळे गाई वासरं त्यांनी नंतर स्वर्गात तो गेला. नंतरच्या काळात त्यांनी निर्माण केली. आधी ती गोकुळात घेऊन गेला, कोणाला कळलं नाही गोकुळामध्ये की गाई वासरं जी आहे ही नकली आहे किंवा कृष्णाने निर्माण केली काही माहीत नव्हतं. आणि ती गेली सगळे घरी आपापल्या. आणि असा कालावधी लोटल्यानंतर कृष्णाला वाटलं की नाही आता याला काहीतरी धडा शिकवला पाहिजे ब्रह्माला. आणि म्हणून तो स्वर्गात गेला कोणाचं रूप घेऊन ब्रह्माचंच. आणि ब्रह्माचं रूप घेऊन तो ब्रह्माच्या स्थानावर तिथे जाऊन बसला. आणि जे चौकीदार असतात ना प्रत्येक राजवाड्याच्या किंवा ह्याच्या प्रवेशद्वारावर त्यांना सांगितलं एक नकली ब्रह्मदेव येणार आहे, तो आला तर त्याला चांगला चोप द्या. आणि असं सांगून तो स्थानापन्न झाला. आणि खरंच तसं झालंय की तो खरा ब्रह्म तिथे आला पण तो नकली म्हणून त्याला खूप मारलं त्यांनी. आणि कृष्ण हसत होता. कृष्णाच्या प्रत्येक लीलांमध्ये तो हसतोय म्हणजे याचा अर्थ त्याला दुःख होत नाही असं नाही आहे. कारण भक्ताला कुठल्याही त्रास दिल्यावर देवाला काही आनंद होत नाही. पण आपल्याला आयुष्यात तो धडा शिकवायला किंवा आपलं जे चुकतं आहे ते सांगायला कोणीतरी लागतं. आणि सांगितल्यावर ते सुधारायला लागतं. दोन्ही आहे. आता किती सुधारतो हे भाग वेगळा आहे. पण ते या उदाहरणात त्याने दाखवून दिलंय ब्रह्माला. आणि मग ब्रह्म खजील होतो आणि ते परत सगळी रिअल म्हणजे सगळी ती तयार होतात सगळी गाई वासरं. आणि मग तो घेऊन परत तो गोकुळात येतो. असा हा कृष्ण अनेक लीलांनी कृष्णाबद्दल खूप बोलता येतं
आणि इतके वक्ते सुंदर सुंदर मी तर यूट्यूबवर ऐकते, तर मी अगदी अशी चाट पडून जाते की किती किती यांना माहीत आहे आणि किती किती लोक सांगतात. पण केवळ आज या कार्यक्रमाचं औचित्य आणि मला असं वाटलं की असा रिकामा नको जायला, म्हणून मी हा प्रयत्न केलेला आहे. तर एकनाथ महाराज जे आहेत हे म्हणजे कसं, आपण संतांची पण मांदियाळी पाहिली ना, तर अगदी ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालाचे कळस, पण त्या कळसानंतरही हा कालावधी 300 वर्षाचा लोटल्यानंतरचे एकनाथ महाराज. तर मला जसा कृष्ण खूप आवडतो, हे माझं वैयक्तिक मत आहे, म्हणजे सगळे संत एकसारखेच आहेत, कोणाला डावं उजवं करण्याची माझी पात्रता पण नाही आहे किंवा मी बोलणार पण नाही, पण एखादी व्यक्ती आपल्याला भावते तसं मला संतांमध्ये एकनाथ महाराज किती शांत असावे, किती दयापूर्ण असावे, किती हेल्पिंग नेचर असावा किंवा परोपकारी वृत्ती असावी. आणि त्या काळामध्ये एवढी पायपीट केलेली गंगा किंवा महारवाड्यात जाऊन श्राद्धाचं जेवण देणारे किंवा 100 वेळा तो मुसलमान अंगावर थुकतोय तरी ते सहन करणारे. तर ह्या सगळ्या कथा जेव्हा आपण वाचतो किंवा ऐकतो तेव्हा आपण त्याच्यातनं शिकायचं. मी तरी तेवढंच शिकते की मला 100 वेळा राग येत असेल तर निदान तो कमी होतोय का किंवा करता येतोय का, किंवा माझ्याच्यानी काम न करण्याची. मध्ये मध्ये मी ना खूप निष्क्रिय पण झाले होते, मी खोटं बोलणार नाही, निष्क्रिय झाले होते, काही करू नये काही बोलू नये. पण मी म्हटलं हे कर्मयोगात येत नाही. आपण श्वास घेतो म्हणजे हे सुद्धा कर्मच आहे. पण अनासक्त कर्मावर मी एकदा केव्हा तरी बोलीन. पण आता इथे एवढंच सांगते की प्रत्येक संतांनी त्यांचं जीवन त्यांच्या निहित कर्माला आणि उद्देशाला आणि भगवंतानी जन्माचं जे काही योजना केलेली आहे आणि जन्माचा उद्देश काय आहे हे त्यांनी जाणलं. तो आपण जाणण्याचा थोडा प्रयत्न केला ना तरी आपल्या कुटुंबातले, मी तर समाज वगैरे इतकं पर्यंत जातच नाही, पण आपल्या अवतीभोवती ज्या मित्रमैत्रिणी आहे, आपलं कुटुंब आहे, आपले नातेवाईक आहे, तिथपर्यंत आपल्याला पोचता आलं ना प्रत्येकाला, तरी ती सुधारणा होते. म्हणून काही आपलं जगणं सोडायचं आहे किंवा आपल्याला काही खूप त्याग करायचा असं वगैरे काही नाही आहे. फक्त एकच जाणीव ठेवायची की कृष्णाला ते अर्पण आहे, त्या भगवंताला ते अर्पण आहे. भगवंत तुमच्याकडनं करून घेणार आहे, तुम्ही त्यातला करता काढून टाका, फळ मिळणारच आहे. फळाची अपेक्षा ठेवू नका असं काही भगवंतानी म्हणलेलं नाही. तुम्ही कर्म केलं की फळ मिळणारच आहे, फक्त ते तुमच्या इच्छेनुसार नाही मिळणार आहे. म्हणजे मी असं एक गृहीत धरलं की मी इतकं यांच्यासाठी केलं तर तो मला इतकं रिटर्न देईल, आणि ते नाही मिळालं तर आपल्याला वाईट वाटतं. पण तो मला रिटर्न देईल की नाही माहीत नाही, मला आत्ता हे करायचं आहे, मी केलं, मिळालं तर आनंद आहे, नाही मिळालं तर दुःख तरी नाही होणार. तर आपण 2 गोष्टींनी दुःख पदरात घेतो, एक अपेक्षा आणि एक कंपॅरिझन. निरपेक्ष राहत नाही, सापेक्ष राहतो, आणि या सापेक्षतेनेच हे सगळं निर्माण होतं. तर भगवंत एकच सांगतो आहे की हे सगळं तुम्ही मला वाहा, मी आहे इथे, तुम्ही कोणी नाही. मी तुम्हाला ही बुद्धी दिली आहे, हे आयुष्य दिलं आहे, हे सगळं शरीर दिलं आहे, मन दिलं आहे आणि चित्त दिलेलं आहे, त्याचा तुम्ही योग्य वापर करा आणि ते मला कर्म वाहा, की माझ्याकडून हे झालेलं आहे. तर मला वाटतं, आणि हे सगळं उदाहरण मी एवढ्यासाठी दिलं की एकनाथ महाराज या बाबतीमध्ये खरोखर, म्हणजे सगळे संत तसेच होते, पण एकनाथ महाराजांचं वैशिष्ट्य आणि तुकाराम महाराजांचं एक आहे की हे दोघंही संसारी असून त्यांनी केलं आणि संसार पण सुंदर केला त्यांनी. म्हणजे असं नाही की संसाराकडे दुर्लक्ष झालं. संसार आणि परमार्थ हे दोन्हीचं समत्व म्हणता येईल ना, ते या 2 संतांमध्ये आपल्याला पुरेपूर बघायला मिळतं. एकनाथ महाराज म्हणून मला खूप आवडतात की आपण म्हणतो ना मी संसारी आहे, माझ्याच्याने काय होणार आहे, तर त्यावेळेस तुम्ही एकनाथ महाराज आठवा की मला इथे काय करता येईल आहे, तो करण्याचा आपण प्रयत्न करणं. तर अशी ती गवळण जी आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी सगळा परमार्थ पण सांगितला की हे गोपाळ सगळे एकत्रित आणणं, त्यांना ते सुख देणं, तो आनंद देणं. कारण त्या रानावनामध्ये किती हिंस्त्र पशु पक्षी यांच्यामध्ये ती छोटी छोटी मुलं जायची. विचार करा, आजची आया पाठवतील का आपल्या मुलाला
असं कुठेतरी डोंगरावर जा, याच्यावर जा, ते रानावनामध्ये असं करायला. काळ बदललाय, सगळं मान्य आहे मला. पण हा जर विचार केला आणि कृष्णाचं जीवन जर आपण अगदी प्रत्येक क्षणाक्षणाला जर असं पाहिलं ना, तर टर्निंग पॉईंट आहे सगळीकडे. आणि त्या टर्निंग पॉईंट आपल्याही जीवनात असेच येतात, पण त्याला आपण त्या टर्निंग पॉईंटला उडी घेत नाही, घाबरतो की नको, तिथे स्टॉप करतो. तो टर्निंग पॉईंट जो क्रॉस करतो, जसं आता मला आवाज नाही आहे किंवा नाही मला गाता येत खूप, पण मी कधीच जर काही म्हटलं नाही तर मला कसं येणार आहे, काय नाही येणार. आणि मी पुढच्या वेळी तर म्हणणार आहे हा अभंग, फक्त आत्ता निरूपण करते. तर असं ते एकनाथ महाराज, जनार्दन स्वामीसारखे गुरु मिळणं आणि तो कालप्रवाह त्यांचा जो काही आहे, एकनाथ महाराजांचं माझं लिखाण चाललेलं आहे, ते ज्या दिवशी पूर्ण होईल त्या दिवशी पूर्ण त्याचा सगळा कार्यक्रम करायचा माझ्या डोक्यात कितीतरी दिवसाचं आहे. आणि नशिबाने मला ते पुस्तक आपल्या ढगेबाई आहेत ज्या मंडळात होत्या, कसं असतं बघा की तुम्ही कुठलं कार्य सुरुवात केली ना की भगवंत सहाय्य करतो. की कोण, मी काही मागायला गेले नाही, माझा त्यांच्याशी एक फोनसुद्धा कधीतरी झाला तर होतो, नाही तर होत पण नाही. त्याच म्हणतात का हो तुम्ही विसरले आम्हाला वगैरे, मग त्या 1 तास बोलतात अक्षरशः. पण त्यांनी ती पुस्तकं त्या नलावडेच्या हाताने पाठवली की लिमयबाईंना सांगा की हे वाचा. म्हणजे मला म्हणायचं काय आहे की आपण इच्छा तिथे मार्ग म्हणतो, तर हे अनुभव मी खूपदा घेते की माझ्या घरी ग्रंथसंपदा एवढी नव्हती, पण मित्र मैत्रिणी आणि यांनी सगळ्यांनी आज कपाट भरलेलं आहे. 400ची 500ची पुस्तकं आहेत. मलाच आता वाटतं ही पुढे कुणाला तरी अशा व्यक्तीला द्यावी की जे अभ्यास करतील, तर हे असे आपोआप येतात. तर एकनाथ महाराजांचं सुद्धा जीवन जे जर पाहिलं आपण, तर संसारात राहून परमार्थ आणि तोही शांत चित्ताने, ती वृत्ती आपल्यात कुठेतरी इथे आपण इतकी वर्ष येतो आहोत, त्याच्यातनं ती निर्माण व्हावी असं भगवंताकडे मी मागणी मागते. म्हणजे मागणंच करते त्याच्याकडे की जीवनाचा उद्धार म्हणजे काय हो आणि मोक्ष म्हणजे तरी काय. तर ह्याच खरा प्रवास आहे आता जो सुरू झाला आहे तो 60च्या पुढचा, की तिथेच क्षणोक्षणी देव आठवतो तब्येत बिघडली की. तर तिथेच त्या भगवंतानी हा भवसागर पार न्यावा, शेवट गोड व्हावा हे प्रत्येकाला वाटतं. तो शेवट गोड होण्याकरताच भगवंताची सतत आठवण ठेवणं. आणि एकनाथ महाराज आणि तुकाराम महाराज यांच्यासारख्या गृहस्थाश्रमामध्ये राहून ज्यांनी परमार्थ साधलाय, त्यांच्या कथा आपण वाचाव्या, त्याचं सोपं सोपं अभंग वाचावे की आपल्या मनाला त्याच्यातनं उभारी मिळते. एवढं बोलून मी आज इथे थांबते. भागवतातल्या गोष्टी तर या न कृष्ण चरित्र म्हणून माझ्याकडे पुस्तक आहे, त्याच्यामध्ये या गोष्टी दिल्या. आणि मी गोनी दांडेकरांची पण पुस्तक